जय हिंद फ्रेंड मित्रांनो, पुन्हा सर्वांचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आपण पर्सेंटेज हा जो घटक आहे हा डिस्कस करत होतो। पर्सेंटेज या घटकाअंतर्गत लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला पर्सेंटेजच्या ज्या बेसिक माहिती आहेत किंवा ज्या बेसिक बाबी आहेत त्या सांगितल्या आहेत। पेपर सेटर एकच प्रश्न आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने कसा फिरून फारून विचारतो ते मी सांगितलं आणि मित्रांनो त्याची आपण सोबत प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे। तर मित्रांनो, पर्सेंटेज जर तुम्हाला क्लिअर असेल म्हणजे पर्सेंटेज कसं काढायचं, पर्सेंटेजचा फॉर्मॅट टक्केवारी इज इक्वल टू सर वर काहीतरी खाली काहीतरी गुणिले 100 हा आहे मित्रांनो आपला पर्सेंटेजचा फॉर्मॅट। ठीक आहे ना। जर मित्रांनो हा फॉर्मॅट तुम्हाला क्लिअर असेल, सर्व बाबी क्लिअर असतील, तर मला असं वाटतं की इथून समोर जेही प्रश्न मी तुम्हाला शिकवणार आहे ते सर्व तुम्हाला व्यवस्थित समजतीलच। ठीक आहे ना, नो डाऊट। तर मित्रांनो बोर्डवर पहा। आता आपल्याला प्रश्न दिला आहे, एका वर्गात 400 विद्यार्थी आहेत, त्यातील 240 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी किती। मी मित्रांनो तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं आहे की जेव्हाही तुम्हाला टक्केवारी किंवा शेकडेवारी किंवा पर्सेंटेज किंवा शेकडा असं विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे की मांडणी अशी वर काहीतरी खाली काहीतरी गुणिले 100। आता मित्रांनो खाली काय असलं पाहिजे, तर खाली नेहमी एकूण घेतो आपण। एका वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत, 400 आहेत, म्हणून खाली 400। त्यापैकी पास किती झाले, 240 विद्यार्थी पास झाले म्हणून 240 वर घ्या। हे खालचे 2 झिरो वरचे 2 झिरो कॅन्सल, 4 1 4 आणि 4 7 24 हा शून्य ठेवला तर 60। करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो ते यायला पाहिजे 60%। म्हणजे सर त्या वर्गातील पास झालेल्या विद्यार्थ्यांची जी टक्केवारी आहे ती असली पाहिजे 60%। क्लिअर होते मित्रांनो, आहे ना। सो सिंपल आहे प्रश्न, फक्त पर्सेंटेज काढताना त्या बाबी लक्षात घ्या ज्या मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितल्या होत्या। ठीक आहे, पाहता एका समारंभात 500 लोकांनी सहभाग घेतला, यात 40% महिला आहेत व बाकीचे पुरुष आहेत। या पुरुषांपैकी 70% पुरुष हे पदवीधर आहेत, तर पदवीधर पुरुषांची संख्या किती। तर मित्रांनो मी काय करतो, पहिले ना तुम्हाला फॉर्मॅट सांगतो की एक्झॅक्टली त्याने आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय। काय म्हणतोय की एका समारंभात ना एकूण जे व्यक्ती आहेत ते आहेत 500। ठीक आहे ना। तसं पटापटा सॉल्व्ह करायचं परीक्षेत, हे फक्त समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला थोडं इलॅबोरेट करून सांगतोय। ठीक आहे, एका समारंभात व्यक्ती किती 500। या 500 मधील मित्रांनो काही पुरुष आहेत, तर रिमेनिंग जे आहेत त्या सर्व कोण आहेत, महिला आहेत, पुरुष आणि महिला। ओके, या 40% महिला आहेत, तर मित्रांनो महिला ज्या आहेत त्या झाल्या 40%। मग उरले किती है ना, टक्केवारी म्हणजे किती मित्रांनो, नेहमी 100। त्यापैकी 40% महिला आहेत, तर 60% कोण असले पाहिजे, पुरुष। 40 आणि 60 100। एक नेहमी लक्षात घ्या, पर्सेंटेज मध्ये जे काही राहते ते तुम्हाला 100 मानायचं असेल म्हणजे 100% घ्यायचं असेल। ठीक आहे ना। ओके, आता मित्रांनो जे काही एकूण पुरुष आहेत यामधले ना काही पुरुष जे आहेत ते पदवीधर आहेत। ठीक आहे, काही पुरुष काय आहेत, पदवीधर आहेत, आणि काही पुरुष कदाचित पदवीधर नसतील। या 60 मधले पदवीधर पुरुष किती आहेत, तर 70% पुरुष जे आहेत ते पदवीधर आहेत। मी फक्त तुम्हाला पर्सेंटेजेस शिकवतो मित्रांनो, अजून आपण एक्झॅक्टली टाइप्सला किंवा मग लेवलला सुरुवात केलेली नाही। ठीक आहे ना। आता बघा मित्रांनो, आपल्याला विचारलं, आपल्याला पुरुषांवर प्रश्न आहे, तर मी काय करतो, पहिले 500 मध्ये पुरुष किती आहे ते काढतो। मला सांगा 500 मध्ये पुरुष किती आहे, 60% पुरुष आहे। म्हणजे मित्रांनो सर्वात पहिला पॉइंट मी या ठिकाणी लिहिला पाहिजे, सर 500 चे 60% जे आहेत ते कोण आहेत, पुरुष आहेत। 500 चे 60% कोण आहेत, पुरुष आहेत। आता प्रश्न पुरुषांवरच आहे म्हणून मी पुरुषांना टार्गेट करतो, म्हणजे तेच काढतो फक्त। ठीक आहे, आता मित्रांनो याला कसं सॉल्व्ह करायचं, तर लास्ट लेक्चर 8वा आपण ना याला या पद्धतीने लिहित होतो। 500 म्हणजे 500 चे म्हणजे गुणाकार, 60% म्हणजे मित्रांनो खाली 100 आणि वर 60 एवढे या ठिकाणी काय असले पाहिजे, पुरुष असले पाहिजे। ठीक आहे ना, एकूण 500 पैकी एवढे पुरुष असले पाहिजे। पाहत राहता 2 झिरो खालचे 2 झिरो वरचे कटले, 6 पंच 30 म्हणजे मित्रांनो पुरुषांची जी संख्या आहे या ठिकाणी ती 500 पैकी किती असेल, 30 असेल। चला पुरुष जे आहेत ते किती निघाले, या ठिकाणी 300 निघाले। आता 500 पैकी 300 पुरुष आहेत, तर रिमेनिंग ऑल आर फिमेल। बाकी सर्व उरलेल्या ज्या आहेत त्या कोण असल्या पाहिजे मित्रांनो, महिला असल्या पाहिजे। क्लिअर होत्या ना या ठिकाणी। ओके, आता बोर्डवर पाहत राहा, आपल्याला एकूण जे 300 पुरुष दिले आहेत त्या 300 पैकी 70% पुरुष काय आहे मित्रांनो, पदवीधर आहे। तर इथे आपण असं लिहूया, एकूण पुरुषांच्या
एकूण पुरुषांच्या, पेपरमध्ये एवढं सर्व लिहायचं नाही, हे फक्त मी तुम्हाला बेसिक समजून सांगताय म्हणून लिहून देतोय. एकूण पुरुषांच्या 70% पुरुष जे आहेत ते मित्रांनो काय आहेत, पदवीधर आहेत. ठीक आहे ना, ग्रॅज्युएट आहेत. तर एकूण पुरुषांच्या, एकूण पुरुष किती आहे मित्रांनो, 300. तर 300च्या एकूण पुरुषांच्या म्हणजे 300च्या 70% जे आहेत ते कोण आहेत, पदवीधर आहेत, ग्रॅज्युएट आहेत. ठीक आहे ना. तर या पद्धतीने आपण या पद्धतीने लिहिलं. आता मित्रांनो मी इथे असं लिहितो पहा, 300च्या म्हणजे गुणीला 70% म्हणजे खाली 100 वर 70, या पद्धतीने पदवीधर आपल्याला काढता येतील. तर इथे 2 0 खालचे, 2 0 वरचे कॅन्सल, 3 गुणिले 70, 3 7 21 वर 1 0, म्हणजे मित्रांनो 210 जे पुरुष आहेत ते काय असले पाहिजे, पदवीधर असले पाहिजे, ग्रॅज्युएट असले पाहिजे. समजलं ना, सिंपल आहे. असे प्रश्न मित्रांनो एक्झाम मध्ये तुम्हाला युजली विचारले जातात. खास करून IBPS किंवा TCS ज्या सरळ सेवा घेईल त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. याला मित्रांनो DI पण म्हटलं जातं. DI चं हे एक छोटंसं लहान स्वरूप आहे किंवा मग बेसिक स्वरूप आहे असंही आपल्याला म्हणता येईल. क्लिअर होत आहे का सांगा सर्वांना? सिंपल आहे. एकूण पुरुष होते 500, त्यापैकी 60% पुरुष, 40% महिला. 60% पुरुष म्हणजे मित्रांनो 300 पुरुष. आता 300 पुरुषांपैकी 70% पुरुष पदवीधर आहेत, ग्रॅज्युएट आहेत. मग आपण 300चे 70% काढले 210. तर त्याने विचारलाय पदवीधर पुरुषांची संख्या किती, तर ते निघाले मित्रांनो 210. ठीक आहे ना. समोर जाऊया. एक खेळ समारंभात 5 देशांच्या 700 खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी 30 खेळाडू क्रिकेट खेळतात, 40% खेळाडू हॉकी खेळतात, 10% खेळाडू स्नूकर खेळतात. जर काही खेळाडू इतर खेळ खेळत असतील तर इतर खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? मित्रांनो हा पण प्रश्न एक्झाम मध्ये राहतो. एका व्यक्तीचं उत्पन्न एवढं आहे, त्याच्यातला एवढा खर्च तो शिक्षणावर करतो, एवढा खर्च जेवणावर करतो, एवढा खर्च स्पोर्टवर करतो, उरलेली रक्कम त्याची बचत आहे, तर बचत किती, असा काहीतरी एक प्रश्न राहतो. समोर येईलच तुम्हाला. ठीक आहे ना. तर त्याच्यासाठी मित्रांनो पहिले ना आपण याला निपटवून देऊया, याला लक्षात घेऊया की याला कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे ना. पहा, ठीक आहे मित्रांनो, एकूण जे आपल्याला दिलेले व्यक्ती आहेत ते आहेत 700. ठीक आहे ना. टोटल नंबर ऑफ पर्सन आर 700. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये मित्रांनो आपण काय करूया, डिव्हिजन करूया, कोण कोण काय काय खेळतो आहे. ठीक आहे. सर्वात पहिला जो खेळ दिला आपल्याला तो आहे क्रिकेट. यामधले क्रिकेट खेळणारे जे विद्यार्थी आहेत ते आहेत मित्रांनो 30%. ठीक आहे ना. त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे हॉकी. हॉकी खेळणारे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आहेत मित्रांनो 40%. ठीक आहे. त्यानंतर आहे हॉकी खेळणारे 10% स्नूकर खेळतात. तर इथे लिहितोय मी स्नूकर खेळणारे जे आहेत ते आहेत 10%. आणि काही जे विद्यार्थी आहेत ते इतर खेळ खेळतात. आता मित्रांनो बोर्डवर व्यवस्थित पहा की मी काय काय लिहितोय. मित्रांनो पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये एकूण तुम्ही नेहमी घ्यायला पाहिजे 100%. आता पहा 30% विद्यार्थी क्रिकेट खेळतात, हॉकी खेळतात 40%, 30 आणि 40 किती झाले 70, स्नूकर खेळणारे 10, 30 40 70 आणि 10 80. म्हणजे मित्रांनो टोटल जे 100% आहेत त्यामधले 80% खेळाडू हे 3 प्रकार खेळतात. मग 100 पैकी 80 खेळाडू 3 खेळ खेळत असतील तर उरलेले 20% जे खेळाडू आहेत ते इतर खेळ या ठिकाणी खेळतील. किती सिंपल लॉजिक आहे ना मित्रांनो. व्यवहारिक दृष्टीने पहा म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज गणित वाटणार नाही, ते तुम्हाला कॅल्क्युलेशन वाटणार नाही, तो तुम्हाला व्यवहार वाटेल की मी बाहेर मार्केटमध्ये जाऊन या सर्व बाबी करतोय. ठीक आहे ना. किती इझी आहे पहा. 100 म्हणायचं, 30 40 70 10 80. 80% लोक हे गेम खेळतात तर 20% लोक उरलेला इतर खेळ खेळतील. आता 20% कोणाच्या मित्रांनो, तर 700च्या 20% जे खेळाडू आहेत ते इतर गेम खेळतात. तर इथे लिहितोय मी 700चे 20% जे खेळाडू आहेत ते इतर गेम खेळतात. तुम्ही जर पहिलं लेक्चर मन लावून पाहिलं असेल तर तुम्हाला आठवत असेल हे सर्व आपलं झालेलं आहे. आणि मी तेव्हाच क्लिअर केलं की तुम्हाला जवळपास सर्व सर्वच प्रश्नांमध्ये हेच मिळेल. ते 3 प्रकार 700चे 20%, 20% कोणाचे किंवा किती टक्के कोणाचे, या पद्धतीने. ठीक आहे ना. तर मित्रांनो 700 चे म्हणजे गुणीला 20% म्हणजे खाली 100 आणि वर 20, खालचे 2 0 वरचे 2 0 कॅन्सल, शिल्लक राहते 7 गुणीला 20 आणि 20 7 म्हणजे मित्रांनो 140. सो करेक्ट आन्सर जे आहे इतर खेळ खेळणारे जे खेळाडू आहेत ते असले पाहिजे मित्रांनो 120. ठीक आहे ना. या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तुम्ही बोर्डवर पाहत राहा मित्रांनो.
आणि हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे ना. काही अडचण लागत असेल तर निश्चितपणे कमेंट करून मला विचारू शकता किंवा तुम्ही मला डायरेक्टही कॉल करू शकता, ठीक आहे ना. चला परत मित्रांनो कंटिन्यू करूया, ठीक आहे. क्लिअर आहे हा प्रश्न. सिंपल पर्सेंटेजच्या बेसिक बाबी ज्या आहेत त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आणखीन एक प्रश्न पहा मित्रांनो, दूध व पाण्याच्या 20 लिटर मिश्रणात 80% दूध आहे, तर त्या मिश्रणात पाणी किती? सिंपल लॉजिक मित्रांनो, या ठिकाणी लिहूया आपण, दिलेलं जे मिश्रण आहे ते आहे 20 लिटरचं. दिलेलं मिश्रण किती? 20 लिटर. आता या मिश्रणामध्ये मित्रांनो दूध आहे आणि पाणी आहे. या ठिकाणी मी लिहितो सर मिल्क दिलं आहे आणि या ठिकाणी लिहूया मित्रांनो आपण सर वॉटर दिलंय. आता मिल्क किती आहे मित्रांनो? तर सर 80% दूध आहे. नेहमी काय मानायचं टक्केमध्ये? 100. 80% दूध आहे, उरलं काय मित्रांनो? 20%. म्हणजे सर याच्यामध्ये 20% काय असलं पाहिजे? पाणी असलं पाहिजे. तर त्या मिश्रणात पाणी किती? तर पाणी 20%. पण तुम्हाला बोर्डवर 20% दिसते आहे का? नाही, बोर्डवर सर्व लिटर लिटर मध्ये दिसते आहे. आता मित्रांनो 20% कोणाचे? तर 20 लिटरचे. मग या ठिकाणी लिहून घेऊया आपण सर 20 लिटरचे 20% बरोबर किती हे काढलं की आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. 20 लिहा, चे म्हणजे गुणिला आणि 20% म्हणजे 100 पैकी 20. 0 0 0 0 कॅन्सल. दोन्ही 4 लिटर मित्रांनो याच्यामध्ये काय असलं पाहिजे? पाणी असलं पाहिजे. आणि बाकी सर्व काय असेल? दूध असेल. आता 20 मधलं 4 लिटर पाणी, तर उरलेलं 16 लिटर काय असलं पाहिजे? दूध असलं पाहिजे. असंही काढता येईल. किंवा मग तुम्ही काय करा, पहिले दूध काढून घ्या, 20 चे 80% काढा, तर मित्रांनो ते निघतील 16 लिटर. म्हणजे 16 लिटर दूध झालं आणि उरलं किती मग? 4 लिटर. कारण 20 लिटर दिलाय ना, 16 लिटर दूध असेल तर उरलेलं 4 लिटर काय असलं पाहिजे? पाणी असलं पाहिजे, ठीक आहे ना. आणखीन पहा, 400 किलोग्रॅम मिश्र धातूमध्ये तांबे व पितळ आहे, ज्यामध्ये तांबे 25% आहे, तर पितळ किती ग्राम असेल? परत मित्रांनो सेम प्रश्न आहे. तुम्ही रजिस्टर पेन पेन्सिल घेऊन बसले असाल तर सोबत सोबत करा, काही हरकत नाहीये, जमेल व्यवस्थित, ठीक आहे. पहा मी इथे लिहितो, आपल्याला दिलाय 400 किलोग्राम वजनी धातूचा गोळा. आता बघा यामध्ये मित्रांनो 2 इन्ग्रेडियंट आहे. एक इन्ग्रेडियंट आपल्याला दिलेला आहे तांबे आणि दुसरा जो इन्ग्रेडियंट आपल्याला दिला आहे तो आहे पितळ. तांबे आणि पितळ, ठीक आहे ना. ज्यामध्ये 25% तांबे आहे. तांबे आहे मित्रांनो 25%. आता टक्केवारीमध्ये नेहमी काय मानतो आपण? 100. जर 25% तांबे असेल तर उरलेलं जे काही आहे ते आहे 75% आणि 75% काय असलं पाहिजे? पितळ असलं पाहिजे. क्लिअर आहे ना. आता विचारतोय पितळ किती किलोग्राम असेल? तर पितळ मित्रांनो या ठिकाणी दिसते आपल्याला 75%. कोणाचे? तर 400 चे. परत इथे लिहूया सर आपल्याला ना 400 चे 75% पितळ दिलेलं आहे. तर मित्रांनो इथे लिहितो मी 400 चे म्हणजे गुणिला 75% म्हणजे खाली 100 आणि वर 75. 0 0 0 0 कॅन्सल आणि 75 चूक काय मित्रांनो? 300. आता मला 75चा पाडा येतो का? नाही येत. पण मला 75 ची दुप्पट केली तर 150 होतात हे मला माहित आहे. पहा मित्रांनो हे 75 आणि हे 75 दोन्ही 150. पण मला चौपट पाहिजे की नाही, तर मी 150 दोन्ही करेल. 150 दोन्ही किती? 300. तर यामध्ये मित्रांनो 300 किलोग्राम काय असलं पाहिजे? पितळ असलं पाहिजे. चला आणखीन पहा, एका गावाची लोकसंख्या 50,000 आहे. हा प्रश्न खूप ट्रेंडी आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये खूप विचारला जातोय. तर इथे तर मी तुम्हाला एकच प्रश्न समजून सांगतोय, शेवटी भरपूर प्रश्न घेऊया मित्रांनो आपण याचे, ठीक आहे ना. तर पहिले फक्त थोडंफार समजून घ्या. एका गावाची लोकसंख्या 50,000 आहे. त्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती? तर मित्रांनो पहिले प्रॅक्टिकल मेथड पहा, त्यानंतर गणितही समजून सांगतो, ठीक आहे ना. पहा बोर्डवर आपण असं म्हणूया की दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या गावाची जी लोकसंख्या आहे ती किती आहे? 50,000. आता मित्रांनो 2 वर्षानंतर विचारते, इथे घेऊया आपण फर्स्ट इयर.
पहिल्या वर्षी त्या गावाची लोकसंख्या कितीने वाढली? 10% वाढली. आता मित्रांनो 50,000 चे 10% काढा. तसं तर तोंडीच काढता यायला पाहिजे, पण ठीक आहे, आता दुसरंच लेक्चर आहे म्हणून मी काढून दाखवतो. या ठिकाणी पहा, 50,000 चे 10%, कारण 10% ने वाढवायचा. 10% म्हणजे 100 पैकी 10. 0 0 1 0 1 0 कॅन्सल. 50,000 चे 10% म्हणजे मित्रांनो 5,000. म्हणजे गावाची जी लोकसंख्या आहे ती पहिल्या वर्षी 5,000 ने वाढली. किती होती? 50,000. पहिल्या वर्षी म्हणजे पुढच्या एका वर्षानंतर 5,000 ने वाढेल, म्हणजे मित्रांनो लोकसंख्या किती होऊन जाईल? 50,000 अधिक करतो या ठिकाणी 5,000, म्हणजे लोकसंख्या जी आहे ती व्हायला पाहिजे 55,000. आणि पुढल्या वर्षी मित्रांनो परत ती लोकसंख्या 10% ने वाढेल. पुढल्या वर्षी परत कितीने वाढेल? 10% ने. आता 55,000 चे 10% परत तोंडी काढता यायला पाहिजे, पण ठीक आहे, काढून दाखवतो पहा. 55,000 चे 10%, ठीक आहे ना. 0 0 0 0 कॅन्सल. 5500. 55,000 चे 10% म्हणजे किती मित्रांनो? 5500. म्हणजे आता जी पहिल्या वर्षी लोकसंख्या 10 ने वाढली, दुसऱ्या वर्षी परत लोकसंख्या 10 ने वाढली, पण कोणाचे 10? 55,000 चे 10. 55,000 चे 10 म्हणजे मित्रांनो 5500. तर गावाची जी लोकसंख्या आहे ती 55,000 होती आणि त्यानंतर पुढच्या वर्षी गावाची लोकसंख्या 5500 ने वाढली. तर आता गावाची लोकसंख्या 005. 5 आणि 5 10 0 हातचे आले 1, तर 60,500 एवढी असली पाहिजे. क्लिअर आहे मित्रांनो? तर हे प्रॅक्टिकली या ठिकाणी आपण काढतोय. पहिले 50,000 होती, 10% वाढली म्हणजे 5,000 न वाढली आणि पुढच्या वर्षी झाली 55,000. 55,000च्या पुढच्या वर्षी परत 10% म्हणजे 5,500 न वाढली, म्हणजे आता गावाची लोकसंख्या असेल 60,500. आता मित्रांनो गणितीय पद्धतीने कसं केलं जाते ते पण समजून सांगतो पहा, ठीक आहे ना. काय करायचं? इथे घ्यायचं गावाची लोकसंख्या किती आहे मित्रांनो? 50,000, ठीक आहे ना. बोर्डवर पाहत राहा. आता पर्सेंटेज मध्ये नेहमी आपण काय मानतो? 100. माहित नसेल तर काय म्हणूया आपण? 100. आता मित्रांनो 10% ने वाढली. 100 चे 10% म्हणजे किती? 10. 100 वर 10 ने वाढली म्हणजे किती झाली? 110 झाली. बोर्डवर पाहत राहा. पहिल्या वर्षी जी लोकसंख्या आहे ती 100 जर 100 वर 10 ने वाढली म्हणजे 110 झाली आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 100 वर 10 ने वाढली म्हणजे 110 झाली. बस मित्रांनो या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. 2 आणि 2 4 0, तर 2 आणि 2 4 0 या ठिकाणी कट, ठीक आहे ना. 5 गुणिला 110 गुणिला 110 असं आपल्याकडे आहे. तर पहिले मित्रांनो मी हे कॅल्क्युलेशन करतो. 11 5 55 वर 10 गुणिला 110. आता परत भागूया. 11 5 55 5 हातच्याले 5. 11 5 55 5 मित्रांनो 60. हा एक 0 आणि हा एक 0, बरोबर 60,500. हे गणितीय पद्धतीने वाढते आहे ना, म्हणून मित्रांनो खाली 100, 10% न वाढली म्हणून वर 110. 2 वर्षात हे झालं पहिलं वर्ष आणि हे झालं दुसरं वर्ष. जर कमी झाली असतील तर आपण खाली 100 आणि 10% न कमी म्हणजे वर 90 घेतलं असतं, आहे ना. जास्त होत असेल तर 100च्या वर प्लस करायचं आणि कमी होत असेल तर 100च्या वर मायनस करायचं म्हणजे 90 घेतलं असतं. क्लिअर आहे ना. हे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो जे पर्सेंटेजचं बेसिक जर तुम्हाला क्लिअर असेल. पहा आता ही तर समजा टेक्निक झाली, हे मी तुम्हाला समोर शिकवेल, पण हे तर बेसिकच आहे की नाही, आहे ना. म्हणजे काय की तुम्हाला जर पर्सेंटेज काढताना हे माहित नसलं, कशाला घाबरायचं? बेसिक पक्का आहे ना, तर काही का असे ना प्रश्न जो आहे तो डेफिनेटली आपल्याला सॉल्व्ह करता येईलच आणि यायलाच पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, चला समोर जाऊया. बघा इथून मित्रांनो आपलं टाइप 1 चे प्रश्न जे आहेत ते स्टार्ट होतील. आपण मागचे जर प्रश्न पाहिले तर ते सर्व बेसिकचे होते. पहिले 20 प्रश्न बेसिकचे होते. मी तुम्हाला सुरुवातीला 3 फॉर्मॅट शिकवले होते. त्या 3 फॉर्मॅटवर काय 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 कसं 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 ते सर्व मी तुम्हाला समजून सांगितलं. त्याची मी मागच्या 22 प्रश्नातून प्रॅक्टिस पण तुमच्याकडून करून घेतली आहे. आता मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड जाऊया. प्रश्नाला मी टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4 असं डिवाइड करतो आहे. म्हणजे त्या टाइप मध्ये त्याच प्रकारचे प्रश्न राहतील. एका टाइप मध्ये 10 प्रकारचे प्रश्न तरी ऍटलिस्ट आपण ठेवूया, जेणेकरून प्रॅक्टिस पण भरपूर आपल्याला करता येईल. त्यामध्ये प्रिव्हियस एक्झाम मध्ये आले जे प्रश्न आहेत ते सुद्धा मित्रांनो मी ठेवणार आहे. आणि महत्वाचं याची जी स्टडी याची जी पीडीएफ आहे ती विजय गुप्ता रिझनिंग अँड मॅथ या आपल्या ऍप मध्ये स्टडी मटेरियल मध्ये मी टाकलेली आहे. ठीक आहे ना मित्रांनो. टाइप 1 मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर
टाईप 1 मध्ये मित्रांनो आपल्याला ना पर्सेंटेजच्या काही बेसिक बाबी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत, ठीक आहे ना. ओके, आता मित्रांनो पर्सेंटेज काढण्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपण शिकलो आहे की सर शेकडेवारी, ठीक आहे ना. शेकडेवारी इज इक्वल टू खाली काहीतरी असते वर काही असते आणि सर आपण गुणीला काय करतो या ठिकाणी 100 करतो, बरोबर आहे ना मित्रांनो. खाली काहीतरी वर काहीतरी गुणीला 100. मग विद्यार्थ्यांना कन्फ्युजन काय आहे, आता इथून समोरचे जर आपण प्रश्न पाहिले तर तुम्हाला कोणती बाब कन्फ्यूज करू शकते, ती बाब कन्फ्यूज करणारी म्हणजे सर आमच्या हे नाही लक्षात येत की खाली काय घ्यायचं आणि वर काय घ्यायचं, याच्यामध्ये सर आम्हाला कन्फ्युजन राहते. तर मित्रांनो ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण सुरुवातीला 4 फॉर्मॅट समजून घेऊया. कोणकोणते फॉर्मॅट पहा. पहिला जो प्रकार आहे तर इथून ना मित्रांनो तुम्ही सोबत सोबत माझ्या लिहायला सुरुवात करा. तुम्ही जे गणिताचं रजिस्टर मेंटेन करत आहात ऑफलाईन सारखा फील घ्या मित्रांनो. मी इथे लिहितो, समजून सांगतो, त्यानंतर तुम्ही पण व्हिडिओला पॉज करा आणि त्या सर्व बाबी समजून घेतल्यानंतर लिहून काढा. म्हणजे जशी नोट्स ऑफलाईन बॅचच्या मुलांची इथे बनेल क्लासमध्ये सेम तशीच नोट्स तुमची ऑनलाईन बॅच मध्ये सुद्धा बनली पाहिजे, ठीक आहे ना. पहा मित्रांनो पहिला प्रकार आहे, समजा मी तुम्हाला विचारलं की ए हा बी च्या किती टक्के आहे, ए हा बी च्या किती टक्के आहे, किती टक्के आहे, ठीक आहे मित्रांनो. पहिला फॉर्मॅट हा झाला, ठीक आहे. आणखीन काय असेल म्हणजे इथे मित्रांनो पर्सेंटेज काढताना कन्फर्म असलं पाहिजे की सर वर काय खाली काय आणि गुणीला 100. मित्रांनो आज हे जे आपण शिकतोय हे जर तुम्ही परफेक्ट केलं आणि आधीचं जे काही बेसिक मी तुम्हाला सांगितलं होतं की तो 3 प्रकारे आपल्याला कोणताही प्रश्न सेट करून विचारतो, या 2 बाबी क्लिअर असला ना तर काहीच कठीण नाही, कोणती बाब तुम्हाला पर्सेंटेज मध्ये कठीण जाणार नाही, ठीक आहे. आणखीन मित्रांनो तो तुम्हाला असं देऊ शकतो की बी हा ए च्या किती टक्के आहे, बी हा ए च्या किती टक्के आहे. मित्रांनो मॅथ मध्ये शेवटी ना स्टॅटिस्टिक्स आपल्याला घ्यायचं आहे, सांख्यिकी. त्याच्यामध्ये ना डेटा इंटरप्रिटेशन हा एक टॉपिक आहे ज्याला माहितीचं विश्लेषण आपण म्हणतो. तिथे ना मित्रांनो आलेख दिला असतो, जसा ए कंपनीचा ग्राफ आहे, बी कंपनीचा ग्राफ एवढा मोठा आहे. मग तो तुम्हाला विचारेल बी चं उत्पन्न ए च्या किती टक्के आहे, म्हणजे उत्तर वेगळं निघेल. ए चं उत्पन्न बी च्या किती आहे म्हणजे उत्तर वेगळं निघेल. बी चं उत्पन्न ए च्या किती टक्केने जास्त आहे म्हणजे उत्तर वेगळं निघेल. आणि ए चं उत्पन्न बी च्या किती टक्केने कमी आहे म्हणजे उत्तर वेगळं निघेल. विद्यार्थ्यांना काय वाटते सर हे सर्व एकच बाबी आहे, पर्सेंटेज तर काढायचं आहे. अरे पण गडे हो, खाली काय येते वर काय येते हे जर तुम्ही नाही शिकले ना, इथं नाही शिकले तर तिथे तुम्ही अडचणीत याल, ठीक आहे ना. म्हणून इथे क्लिअर करून घेऊया खाली काय आणि वर काय. त्यानंतर मित्रांनो तिसरा फॉर्मॅट आहे ए हा बी च्या किती टक्के जास्त आहे, किती टक्के जास्त आहे, ए हा बी च्या किती टक्के जास्त आहे. एक हा प्रकार आहे जो तुम्हाला माहिती असला पाहिजे, कारण मित्रांनो या 4ही प्रकारांमध्ये ना आपण क्लिअर करून घेऊया खाली काय आणि वर काय, आणि याची आपण प्रॅक्टिस करूया पुढच्या 20 प्रश्नातून 10 प्रश्नातून, आणि यावर प्रीवियस एक्झाम मध्ये काय काय आलाय ते पण बघूया, ठीक आहे ना. आणखीन चौथा प्रकार जो आहे मित्रांनो तो बी हा ए च्या किती टक्केने कमी आहे, ठीक आहे ना. किती टक्केने कमी आहे. मित्रांनो एक बाब तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मी तुम्हाला इक्वेशन कसे बनवायचे, सिंगल व्हेरिएबल इक्वेशन कसे बनवायचे, तिथे ना मी तुम्हाला काही गणितीय शब्दार्थ सांगितले होते. पट म्हणजे गुणाकार, कमी किंवा जास्त म्हणजे वजाबाकी. जसं इथे पहा कमी दिसते आहे, जास्त दिसते आहे, तर कमी किंवा जास्त म्हणजे काय वजाबाकी. फरक म्हणजे ही वजाबाकी, मिळवणे म्हणजे बेरीज करणे, सर्व बेसिक आपलं झालंय. तर इथे मित्रांनो त्याची आपल्याला गरज पडेल, त्या पद्धतीने ते समजून घ्यायचं असेल. आता मित्रांनो लक्षात घ्या, ए हा बी च्या किती टक्के आहे, खाली ए असला पाहिजे खाली बी असला पाहिजे की काय असलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो टेक्निकली पहा, ज्याच्याशी कंपेअर करायला सांगितलं असते तो नेहमी खाली असतो आणि जे कंपॅरिझन असते ते नेहमी वर असते, ठीक आहे की नाही. जसं 400 पैकी 200 विद्यार्थी पास झाले, मग कंपॅरिझन कोणाचं केलं,
400 सोबत कंपॅरिझन केलं, किती जणांचं? 220चं, म्हणून 400 खाली 220 वर. हे झालं मॅथमॅटिकली. आता ट्रिकने पहा, ज्यालाही मित्रांनो च्या लागलेलं असते, हा एकदम डोक्यात करून ठेवा, ज्यालाही च्या लागलेलं असेल किंवा पेक्षा लागलेलं असेल किंवा इंग्लिशमध्ये दॅन असेल किंवा इंग्लिशमध्ये टू असेल, हे सर्व मित्रांनो कुठे येतात? खाली येतात. ठीक आहे ना. इथे च्या बी ला लागलाय म्हणून बी हा खाली यायला पाहिजे आणि ए जो आहे मित्रांनो तो कुठे असला पाहिजे? वर असला पाहिजे. ठीक आहे ना. या पद्धतीने मग ए ची व्हॅल्यू 100 असेल, बी ची व्हॅल्यू 500 असेल, जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहायची असेल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो परत हा पहा, इथेही आपण पर्सेंटेजचा फॉर्मॅट लिहिला. सर टक्केवारी इज इक्वल टू खाली काहीतरी वर काहीतरी गुणिला 100. आता मित्रांनो इथे च्या कोणाला लागलाय? कोणाशी कंपेअर करायचा आहे? ए सोबत. बी हा ए च्या किती टक्के आहे? म्हणून मित्रांनो बी ला खाली घ्या आणि ए ला वर घ्या. ठीक आहे ना. या पद्धतीने. ठीक आहे. सिंपल आहे. ज्याला च्या लागला आहे तो खाली किंवा ज्याला पेक्षा लागलाय तो खाली. आता मित्रांनो इथे बघा, इथे पण टक्केवारी काढत असताना आपण टक्केवारीचा जो फॉर्मॅट मागच्या 2 लेक्चर मधून शिकलोय तोच लिहूया. सर वर काहीतरी खाली काहीतरी गुणिले 100. आता मित्रांनो इथे बघा, च्या कोणाला लागलाय? बी ला, म्हणून सर बी खाली आणि ए वर. पण मला सांगा मित्रांनो, बी खाली ए वर घेतला तर हे तर असंच झालं ना. पण इथं दिलाय ए हा बी च्या किती टक्के आहे आणि ए हा बी च्या किती टक्के जास्त आहे. आता मित्रांनो वर काय येईल तर ते समजून सांगतो आहे. बघा, जर तुम्हाला कमी किंवा जास्त दिलं असेल तर वर तुम्हाला नेहमी फरक घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल? फरक. आणि कोणामधला फरक? तर ए आणि बी यांच्यामधला फरक तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. जो मोठा आहे त्याच्यातून लहानवाला मायनस करा. आता इथे बघा मित्रांनो, पर्सेंटेज इज इक्वल टू वर काहीतरी खाली काहीतरी गुणिले 100. च्या कोणाला लागलाय? पहा, ए ला लागलाय. मग या ठिकाणी ए कुठे यायला पाहिजे? खाली. आणि जास्त असेल किंवा कमी असेल तर वर नेहमी काय घ्यायचा मित्रांनो? फरक घ्यायचा असेल, असं मी तुम्हाला सांगतोय किंवा बेसिक मध्ये आपण ते शिकलोय. मग इथे मित्रांनो फरक घ्या. मोठा कोण आहे? ए. लहान कोण आहे? बी. आता तुमच्या माइंड मध्ये तसे सर आम्ही कसं ठरवायचं मोठा किंवा लहान? तर प्रश्नात दिसेलच ना गडे हो, जी संख्या मोठी आहे 500 ती मोठी आणि जी संख्या लहान आहे 300 ती लहान. मोठ्यातून लहान करायचं. तर मित्रांनो पर्सेंटेज कसं काढायचं ते आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलो. आता पर्सेंटेज मध्ये पेपर सेटर तुम्हाला कसं प्रश्नामध्ये अटकवू शकतो, कसं तो तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो आणि वेगवेगळं तुमच्या समोर देऊ शकतो, ते या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घेतो आहे आपण. ठीक आहे ना. हे चारही फॉर्मॅट क्लिअर आहे. तुम्ही पण लिहून घ्या. वाटल्यास व्हिडिओला पॉज करा आणि पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे ना. आता मित्रांनो या चारही फॉर्मॅटवर प्रश्न कशा प्रकारचे असतात ते बघूया. ठीक आहे ना. जसा पहिला प्रश्न, एक सोपी प्रश्न आहे. एका परीक्षेत ए ला 40 गुण. ठीक आहे ना. मी इथे डेटा काढतो, तुम्ही काढावा असं अपेक्षित नाहीये, पण ठीक आहे. जर परीक्षेत काही समजत नसेल तर माझा सल्ला असतो विद्यार्थ्यांना काय करा, डेटाच काढा. ठीक आहे ना. तर मित्रांनो डेटा काढतो पहा. एका परीक्षेत ए जो आहे त्याला मिळाले 40 गुण आणि बी जो आहे त्याला किती मिळाले? 50 गुण. आता आपल्याला विचारलं काय आहे तर ए चे गुण बी च्या किती टक्के आहे? तर मित्रांनो टक्केवारी विचारली आहे आणि टक्केवारी, शेकडेवारी, पर्सेंटेज काही जरी आलं तर सर्वात पहिलं टार्गेट हे असं लिहून घ्यायचं. आता वर काय येते खाली काय येते ते ठरवायचं. च्या कोणाला लागलाय गळे हो? बी ला, म्हणून बी खाली असला पाहिजे आणि ए जो आहे तो वर असला पाहिजे. वर आपण फरक केव्हा घेतो? जेव्हा कमी किंवा जास्त दिलेलं असेल तेव्हा. बरोबर खाली बरोबरचं चिन्ह द्या. आता बी ची व्हॅल्यू पहा मित्रांनो किती आहे? 50. ए ची व्हॅल्यू किती आहे? 40 गुणिले या ठिकाणी 100 आहे. 100 करा. 50 एक 50, 50 दोन्ही 100. उरलं मित्रांनो 40 गुणिले 2. 40 गुणिले 2 म्हणजे काय? 80. तर ए चे गुण बी च्या किती टक्के असले पाहिजे? 80% असले पाहिजे. डन का सांगा? हा ओके. समजते ना. जे जे बेसिक मी तुम्हाला समजून सांगितलंय त्याचं प्रायमरी स्वरूप आता हळूहळू आपण प्रीवियस एक्झाम मध्ये यावर काय काय आहे ते बघत चालू आहे. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट. एका परीक्षेत ए ला 90 व बी ला 120 गुण मिळाले तर ए ला बी पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? मित्रांनो मी जसं इथे या ठिकाणी काही बाबी
हायलाइट करतो, अंडरलाईन करतो. परीक्षेत तुम्ही तसंच करायचं. काही कमी जास्त दिलं तर अंडरलाईन करा. ज्याला च्या लागलाय त्याला अंडरलाईन करा. ठीक आहे ना. ज्याला पेक्षा लागलाय त्याला अंडरलाईन करा, कारण तो खाली येतो. पहिले डेटा काढतो पहा. एका परीक्षेत ए ला मिळालेले गुण आहेत 90 आणि बी ला मिळालेले जे गुण आहेत मित्रांनो ते आहे 120. ठीक आहे ना. आता आपलं हे ठरलं आहे कमी किंवा जास्त आलं तर फरक घ्यायचा. मग मित्रांनो आपण काय करूया, फॉर्मॅट मांडूया. पर्सेंटेज इज इक्वल टू सर वर काहीतरी खाली काहीतरी गुणिले 100. ठीक आहे ना. पर्सेंटेज इज इक्वल टू वर काहीतरी खाली काहीतरी गुणिले 100. आता मित्रांनो खाली काय येते, ज्याला पेक्षा किंवा च्या लागलाय तो खाली. बी पेक्षा म्हणतो आहे ना, म्हणून बी ला घ्या खाली. आणि वर काय घ्यायचं, कमी किंवा जास्त असेल तर वर काय घ्यायची, वजाबाकी. पण कोणातून काय म्हणायचं करायचा, मोठ्यामधून लहान. मोठा कोण आहे मित्रांनो, बी. लहान कोण आहे, ए. तर वर मी लिहितो बी मायनस ए. ठीक आहे ना. चला बरोबर खाली बरोबरचं चिन्ह. बी ची व्हॅल्यू पहा मित्रांनो 120. मग इथे बी म्हणजे 120 आणि त्यामधून मी मायनस केले 90 गुणिला 100 जसेच्या तसे ऍज इट इज. किती मस्त समजतंय ना. चला कंटिन्यू. 120 मधून 90 गेले, उरले 30 भागीला मित्रांनो 120 गुणिले 100. कॅल्क्युलेशन पहा, 0 0 कटला, 3 1 3 3 चूक 12. 100/4 म्हणजे मित्रांनो 100 ला 4 ने भागा. 100 किती चूक 100, तर सर 25 चूक 100. सो करेक्ट आन्सर जे आहे या प्रश्नाचं ते यायला पाहिजे 25%. तो इथे मारूया आपण ऑप्शन नंबर 2 वर. मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे ना. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे सर्व प्रश्न मी तुमच्या लक्षात आणून देतो आहे. आणि स्टडी मटेरियल जे आहे ते आपल्या ऍपवर स्टडी टॅब मध्ये मी टाकलंच आहे. विजय गुप्ता रिझनिंग अँड मॅथ या ऍप मध्ये, त्या स्टडी टॅब मध्ये जा आणि मित्रांनो तिथून ते डाउनलोड करा आणि प्रश्न जे आहेत ते पाहून सॉल्व्ह करा. ठीक आहे ना. देन ए ला व बी ला आता मित्रांनो थोडं कठीण करत जाऊया. आता परीक्षेकडे जाऊया ना, हे पाहा लागल ना की परीक्षेत काय आहे. ओके. ए ला व बी ला सी च्या तुलनेत अनुक्रमे 20% व 25% गुण मिळाले. याचा अर्थ काय घडे हो ते समजून सांगतो पहा. ठीक आहे ना. इथे घेतोय मी ए, बी आणि सी. हा जो ए आहे त्याला सी च्या तुलनेत अनुक्रमे म्हणजे मित्रांनो रिस्पेक्टिव्हली, म्हणजे पहिला वाला ए आणि दुसरा वाला बी. एका परीक्षेत ए ला सी च्या 20% गुण मिळाले. हा सी, या सी ला जेवढेही मिळाले असतील त्याच्या 20% गुण ए ला मिळाले. आणि बी जो आहे मित्रांनो त्याला सी च्या किती मिळाले आहेत, 25% गुण मिळाले आहेत. या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहितोय. ठीक आहे ना. आता एकदम सोपी साध्या पद्धतीने पहा. ठीक आहे. समोरचा आपण नंतर फॉर्मॅट मांडूया किंवा फॉर्मॅट मांडून घेऊया. पण तुमच्या माइंड मध्ये असेल की सर संख्याच तर नाही दिल्या आणि काय काढायचं, कारण संख्या दिल्या नाही तर काही जरी लिहिलं तर उत्तर काय काढू आम्ही, कारण ऑप्शन मध्ये तर संख्या दिल्या आहे. तर मित्रांनो ते पण सांगतो. पहा काय करूया. पर्सेंटेज मध्ये जर एखादी बाब तुम्हाला माहिती नसेल तर त्याला तुम्ही नेहमी 100 मानलं पाहिजे. आता इथे 100 कोणाला मानायचं, तर मित्रांनो बेस जो आहे तो सी आहे. कारण सी च्या कंपॅरेटिव्हली ए आणि बी यांच्या किमती काढायच्या असतील म्हणून बेस कोण झाला या ठिकाणी, सी झाला. आता मित्रांनो हा जो ए आहे त्याला सी च्या 20% जास्त, म्हणजे ए ला मिळाले पाहिजे 120. आणि हा जो बी आहे त्याला सी च्या 25% जास्त. 100 चे 25% जास्त नाहीये. ठीक आहे ना. जास्त नाहीये. पहा 20 आणि 25% गुण मिळाले, फक्त एवढं दिलंय. 100 चे 20% म्हणजे मित्रांनो 20 आणि 100 चे 25% म्हणजे 25. जास्त असेल तर 120 आणि 125 आणि कमी असेल तर 100 मधून 20 वजा करा 80 आणि 25 वजा करा 75. या पद्धतीने. ठीक आहे ना. आता सापडलं का सर्व. पहा काय म्हणतोय, तर ए ला बी च्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले, बी च्या टक्केवारी. मित्रांनो ज्याला च्या लागला आहे तो खाली, रिमेनिंग वर घ्या, गुणीला करा या ठिकाणी 100. बरोबर लक्षात येते. ओके. त्यानंतर मित्रांनो बरोबर खाली बरोबरचं चिन्ह दिलं. आता बी बघा किती आहे, कुठे बघायचं, इथे. बी किती आहे, सर बी आहे 25. ए किती आहे बघा मित्रांनो, ए आहे 20 आणि गुणीला 100. 25 1 25, 25 चूक 100, 20 गुणिले 4 म्हणजे 20 चूक 80.
तर मित्रांनो ए ला बी च्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले असतील? 80% गुण मिळाले असतील. जमत्या ना सगळ्यांना व्यवस्थित? पहिले 4 फॉर्मॅट, त्यानंतर एक सोपी प्रश्न, परत दुसरा त्यापेक्षा कठीण प्रश्न, आता हा तिसरा त्यापेक्षा कठीण प्रश्न. आता लागलो आपण लाईन मध्ये, धाडत लागलो आता आपण की परीक्षेत काय विचारलं जाते. ठीक आहे, तर प्रश्न आहे मित्रांनो टॅक्स असिस्टंट मेन्स 2018चा. ठीक आहे ना, पहा जे जे शिकलो आहे ना तेच लावायचं फक्त. काय म्हणतोय? एक्स व वाय या दोन संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहेत. कमीला अंडरलाईन करायचा. पहा मी जे जे सांगतोय ते लक्षात घ्या. एक्स कोण 20 आणि वाय कोण 28. ठीक आहे, तर मित्रांनो पहिले ना डेटा काढा. इथे लिहूया आपण सर 3 संख्या, म्हणजे पहिली एक्स, दुसरी वाय आणि तिसरी झेड. आता पहा एक्स ही संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा 20% कमी आहे. ठीक आहे, झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा 20% कमी. कमी म्हणजे मित्रांनो असा खाली जाणारा एरो है ना, हे पण समजून घ्या माझ्या टर्म्स आणि तुम्ही पण वापरा जे मी या ठिकाणी करतोय ते. आता वाय जो आहे मित्रांनो तो 28% कमी. मग वाय पर्यंत एरो आणा आणि इथे लिहा सर 28% कमी. आता मित्रांनो 100 कोणाला मानायचं? तर जिथून इतर संख्या कंपेअर केल्या जात आहेत त्याला 100 माना. झेड पासून कंपेअर केल्या जात आहेत म्हणून याला 100 माना. आता मित्रांनो सर्वात महत्वाचा वर्ड आहे कमी. आता हा जो एक्स आहे त्याला झेडच्या 20% गुण कमी मिळाले. झेडला किती आहे? 100 आणि 100चे 20% कमी म्हणजे किती? 80. 100 मधून 20 मायनस करा 80. आलं लक्षात? आता वायला झेडच्या 28% कमी, तर 100 मधून मित्रांनो 28 मायनस करा. 100 मधून 20 गेले 80 आणि 80 मधूनही किती मायनस करायचे? 8. 80 मधून 8 मायनस केले तर किती? 72. एकदा चेक करून पहा. 72 अधिक 28 100 होतात का? 8 आणि 2 10 0 हातच्या 1 7 आणि 3 10. करेक्ट 72. तर मित्रांनो एक्स ला 80 आणि वाय ला किती? 72. हाच सेम प्रश्न मित्रांनो युपीएससी 2016 मध्ये आहे. एमपीएससी ने ऍज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. नंबर वगैरे सर्व तेच आहे. आता पहा एक्स ही संख्या सॉरी वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्के लहान आहे? ओके, पेक्षा किंवा च्या ज्यालाही लागलेलं असेल तो नेहमी कुठे येतो मित्रांनो? खाली येतो. म्हणून काय करा? पेक्षा एक्स ला लागलाय म्हणून एक्स खाली घ्या. कमी किंवा जास्त, लहान किंवा मोठा असेल तर वर काय घ्यायची असते? फरक म्हणजे वजाबाकी घ्यायची असते. मी सांगितलंय पहा. लहान असेल मोठा असेल तर वर काय घ्या? फरक घ्या. आता बोर्डवर पहा मोठी संख्या कोणती आहे? एक्स आहे की वाय आहे? तर एक्स आहे. तर मित्रांनो एक्स मधून ना या वाय ला मायनस करा. ठीक आहे, पाहत राहता. एक्स म्हणजे किती गळे हो? 80. वाय म्हणजे किती? 72 आणि डिवायडेड बाय एक्स म्हणजे परत 80 गुणिले 100. आता मित्रांनो पहा जर 80 मधून 72 गेले तर वर उरते आहे 8, खाली आहे 80 आणि या ठिकाणी गुणिले 100. ठीक आहे ना? 8 1 8, 8 10 80 आणि 10 10 100. सो करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो ते किती टक्के येते? 10%. ऑप्शन नंबर सेकंड मध्ये आपल्याला मिळते. मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल सर थोडं फास्ट मध्ये झालं तर व्हिडिओला रिवाइंड करा किंवा तुम्हाला स्पीड मॅनेज करता येते, तुम्हाला डाउनलोड करता येते. तिथून मित्रांनो मॅनेज करा. आणि काही जरी गडबड वाटत असेल पटकन मागे जायचं, पटापट व्हिडिओला मागे घेऊन जा. मी सुरुवातीला जे 4 फॉर्मॅट सांगितले होते मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लिहा. आता तुमच्याकडे ते लिहिलेले असतील तर इथे प्रश्न आहे वर मी का घेतलं खाली का घेतलं, तर त्या 4 तुम्ही लिहिलेल्या फॉर्मॅट कडे पहा की सरांनी सांगितलं होतं की कमी असेल किंवा जास्त असेल तर वर वजाबाकी घ्यायची, ज्याला च्या लागलं असेल तो खाली घ्यायचा. ज्यांनी लिहिला ते पहा, ज्यांनी लिहिलं नाही परत मागे जा, लिहा ते 4 प्रकार आणि त्यानंतर मग हे सर्व प्रश्न सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे ना? चला समोर जाऊया मित्रांनो. आणखी ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाला? मित्रांनो मोस्ट प्रॉमिनंट क्वेश्चन्स. ठीक आहे ना? हे प्रश्न क्लास 4 क्लास 3 क्लास 2 मध्ये सर्वात जास्त विचारल्या जातात. तर मित्रांनो याला सॉल्व्ह करण्यासाठी ना एक ट्रिक आहे, ती ट्रिक तुम्ही या ठिकाणी यूज केली पाहिजे. ठीक आहे, पहा एक फॉर्म्युला मित्रांनो, इथं जर टक्केवारी काढायची असेल तर आपण या ठिकाणी घेतो 100x अपॉन 100 एकतर प्लस किंवा मायनस एक्स. सर प्लस केव्हा घ्यायचं आणि मायनस केव्हा घ्यायचं?
मित्रांनो, जेव्हाही प्रश्नामध्ये वाढ दिसत असेल किंवा प्रश्नामध्ये जास्त हा शब्द दिसत असेल, ठीक आहे, कोणता जास्त, इंग्लिश मध्ये म्हणूया आपण इन्क्रीज किंवा मग ग्रो या प्रकारचे शब्द दिसत असतील किंवा या सेन्सचे याच्याशी समानार्थी शब्द दिसत असतील, तेव्हा मित्रांनो फॉर्म्युला यूज करायचा 100x अपॉन 100 प्लस x. कारण वाढचा अर्थ प्लस, जास्तचा अर्थ प्लस, अधिकचा अर्थ प्लस, इन्क्रीजचा अर्थ प्लस, ग्रोचा अर्थ प्लस. क्लिअर आहे ना? आणि मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला घट दिसत असेल, ठीक आहे, किंवा कमी दिसत असेल, डिक्रीज दिसत असेल, लो दिसत असेल, तेव्हा मायनसचा फॉर्म्युला यूज करायचा 100x अपॉन 100 मायनस x. ठीक आहे ना? मग सर हे वाढ किंवा जास्त, कमी किंवा लेस, हे सर्व कुठं पाहायचं आम्ही? तर मित्रांनो, ते तुम्हाला मिळेल इथे आहे ना, सर्वात पहिल्या, म्हणजे आपण असं म्हणूया सुरुवातीला मिळेल. ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त आहे. जास्त असेल तर मित्रांनो कोणता फॉर्म्युला? प्लसचा फॉर्म्युला. मग इथे आपण आन्सर काढूया. टक्केवारी इज इक्वल टू 100x अपॉन, जास्त आहे म्हणून 100 प्लस x या पद्धतीने घेता येईल. आता x म्हणजे काय सर? तर x म्हणजे त्याच्यामध्ये जेही किंमत किंवा संख्या आलेली असेल ती संख्या. आता पूर्ण गणितामध्ये एकच संख्या आहे, किती? 25%, म्हणजे x म्हणजे 25. वर लिहायचं मित्रांनो 100 गुणिला 25 आणि खाली लिहायचं 100 अधिक 25. ठीक आहे ना? कॅल्क्युलेट करूया मित्रांनो. वर दिसते आहे 100 गुणिला 25 आणि खाली आहे 100 अधिक 25 म्हणजे 125. सो 25 एक 25, 25 5 125, 125. आता 100/5 म्हणजे 100 भागीला 5, किती पंच 100? तर सर 20 पंच 100. ठीक आहे ना? ओके. सो करेक्ट आन्सर जे आहे ते यायला पाहिजे 20%. 20% मित्रांनो म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. क्लिअर आहे ना? तुम्हाला परीक्षेत हे सर्व यूज करायचं असेल, वाढ असेल, ग्रोथ असेल, अधिक असेल तर मित्रांनो प्लस, घट असेल, कमी होत असेल तर मायनस. आणि ते कुठं मिळते? बस प्रश्न सुरू झाला की सुरुवातीला जे मिळेल ते. बरं सर, ही तर झाली ट्रिक. याला सर आतापर्यंत आपण जे ए हा बी च्या, एक्स हा वाय च्या घेत होतो त्याने नाही येणार, त्याने नाही सॉल्व्ह करता येणार का? तर मित्रांनो त्यानेही सॉल्व्ह करता येईल. कसं पहा. ठीक आहे, इथे घेतो मी ए आणि इथे घेतो मी बी. ए हा बी च्या, जी आपण बेसिक जे काही शिकलो आहे सुरुवातीला त्या मेथडने जमते का याचा आपण विचार करूया. ठीक आहे ना? पहा काय म्हणतोय. ए ला बी पेक्षा 20% गुण जास्त मिळाले. बी पेक्षा म्हणजे बी पासून किती? 25% गुण जास्त. जास्त म्हणजे वर जाणार आहे. तर मित्रांनो याला म्हणतो आहे मी 100 आणि 25% जास्त म्हणून मी याला काय म्हणतो? 125 असं म्हणतो. बरोबर आहे इथपर्यंत? ठीक आहे, असं शिकलो आपण. आता फॉर्मॅट वर येऊन जाऊया. बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी किंवा जास्तला अंडरलाईन करा. ठीक आहे, बी ला ए पेक्षा. तर मित्रांनो टक्केवारी काढताना म्हणजे प्रश्नाचं उत्तर काढताना आपण या पद्धतीने मांडणी करूया. ज्याला पेक्षा किंवा च्या लागलाय तो खाली. कोणाला लागलाय? ए ला. म्हणून ए ला घेतलं मित्रांनो मी खाली. आणि कमी किंवा जास्त दिलेलं असेल तर काय करायची गळे हो? वजा बाकी. करेक्ट. ठीक आहे ना? तर वर काय करा? वजा बाकी. मोठा कोण आहे? ए आहे, म्हणून ए मधून बी ला वजा करा. फॉर्मॅट क्रमांक 3 आणि 4 मागे जा आणि पहा. ठीक आहे ना? म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की सर आम्हाला ना फॉर्म्युला तर काही लक्षात राहणार नाही परीक्षेत, जर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नसेल तर मित्रांनो बेसिक लक्षात ठेवा. आणि माझा सल्ला तोच असेल की बेसिकच करा. म्हणजे पेपर सेटरने जर प्रश्न असा मांडला की आपला फॉर्म्युला लागतच नसेल तर मग मात्र तुमच्याकडे उपाय नसेल. कारण तुम्ही काय केलाय? फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला ओरिएंटेड प्रश्न जर त्याने सेटच नाही केला ना मित्रांनो, तर फॉर्म्युला केला आणि फॉर्म्युला ओरिएंटेड प्रश्न नाही म्हणून फॉर्म्युला लावता येत नाही. पण बेसिक जर क्लिअर असेल ना तर तोही प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे ना? चला बघूया मित्रांनो. ए म्हणजे 125, बी म्हणजे 100 आणि खाली आहे ए म्हणजे किती? 125. ठीक आहे. आता मित्रांनो 125 मधून 100 गेले, वर राहिले 25. ठीक आहे, गुणिला 100 कंटिन्यू करतो मी. खाली आहे 125 आणि गुणिले 100. मित्रांनो
ज्याने कोणी हा फॉर्म्युला बनवला आहे तो फॉर्म्युला ना त्याने इथूनच बनवला आहे, ठीक आहे ना. आणि तुम्हाला आठवते का गणिताचं सर्वात पहिले लेक्चर पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा मी तुम्हाला शॉर्टकट सांगेल किंवा काही ट्रिक सांगेल किंवा फॉर्म्युला सांगेल तर मी नक्की सांगेल की त्याचा शोध कसा लागला आहे ना. म्हणजे विसरल्यानंतर तुम्हाला वेळेवर शोध लावता यायला पाहिजे, तुम्हाला आपल्या मित्रांना समजून सांगता यायला पाहिजे की गड्या हे असं 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 येते बोर्डवर पहा. आता मित्रांनो त्याने काय केलं पहा, मी फॉर्म्युला कसा आला ते सांगतो पहा. बेसिक वरून नेहमी या भावी येतात पहा, ठीक आहे. हा एक्स आहे, एक्स म्हणजे किती मित्रांनो 25. तर बोर्डवर पाहत राहा, आपण इथे 25 काढलाय की नाही, करेक्ट. खाली आहे 100 प्लस एक्स. 100 प्लस एक्स म्हणजे मित्रांनो काय, तर 100 आणि दिलेली संख्या 25, असं वर 25 आणि खाली 125 आलं. आणि पर्सेंटेज काढतोय म्हणून गुणीला 100 असलंच पाहिजे. तर मित्रांनो हे जे काही आलंय ना ते इथून आलंय पहा, ठीक आहे ना. पहा 100 म्हणजे 100 गुणीला एक्स म्हणजे गुणीला 25, खाली आहे 100 अधिक 25. पहा 100 अधिक 25 म्हणजे 125, म्हणजे हे जे काही आहे ना ते इकडूनच आलेलं आहे, म्हणून हे पक्क करा, ठीक आहे. 25 5 125 आणि 20 5 100. सो करेक्ट आन्सर आहे 20%. आता मित्रांनो तुम्हाला जे आवडेल ते करा, ठीक आहे ना. आता या मेथडने फास्ट मध्ये येईल आणि ही मेथड ही फास्टच आहे, पण मित्रांनो ही मेथड जास्त परफेक्ट आहे कारण हे बेसिक ओरिएंटेड आहे, ठीक आहे ना. ठीक आहे, तुम्हाला जे आवडते ते करा. पुढला प्रश्न आहे आयबीपीएस क्लर्क, अमेयचा पगार सुरेश पेक्षा 20%ने कमी आहे, कमी आहे ना. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीलाच पाहायचं कमी आहे की जास्त आहे आणि फॉर्म्युला डिसाईड करायचा. आता कमी असेल तर फॉर्म्युला कोणता, सर कमी असेल तर फॉर्म्युला 100 अपॉन 100 मायनस एक्स हा फॉर्म्युला असतो, ठीक आहे ना. 100 अपॉन 100 मायनस एक्स हा फॉर्म्युला या ठिकाणी राहतो. तर मित्रांनो सॉरी हा ठीक आहे 100x अपॉन 100 मायनस एक्स हा फॉर्म्युला, ठीक आहे. आता एक्स म्हणजे काय, जे काही दिलं आहे ते, तर वर घेतो मी 100 आणि एक्स ची व्हॅल्यू उदाहरणार्थ एकच संख्या आहे ती म्हणजे 25 आणि इथं असलं पाहिजे 100 वजा एक्स म्हणजे 25. कमी आहे म्हणून वजाचा फॉर्म्युला, मागच्या उदाहरणात जास्त होतं म्हणून आपण अधिकचा फॉर्म्युला घेतला होता. बोर्डवर पाहत राहा, वर आहे 100 गुणिले 25 आणि खाली आहे 100 वजा 25 म्हणजे मित्रांनो 75, ठीक आहे ना. कॅल्क्युलेट करा, 25 एक 25, 25 त्रिक 75. आपल्याकडे उरलं 100 भागीला 3. मित्रांनो 100 भागीला 3 करा, ठीक आहे. हे तुम्ही करून पहा, हे पाठच करून ठेवा कारण पर्सेंटेज मध्ये याची गरज तुम्हाला खूप पडते. 100 भागीला 11 ची गरज खूप पडेल, 100 भागीला 9 ची ही गरज तुम्हाला खूप वेळा पडेल. तर हे काढा, हे पाठच करून ठेवा, याची गरज समोरही पडेल. तर मला हे पाठ झालाय म्हणून मी डायरेक्ट मारतो सर 33.33, कारण 33 त्रिक 99 आणि 0.33 कंटिन्यू, ठीक आहे ना. हा आवर्ती येईल, ठीक आहे. सो मित्रांनो असं सॉल्व्ह करता येईल. आता मित्रांनो सर्वात महत्वाचे प्रश्न पहा, साखरेची किंमत, पेट्रोलची किंमत, हे प्रश्न तुम्ही पाहिले असतील एक्झाम मध्ये, हे कसे सॉल्व्ह करायचे ते पहा. साखरेच्या किमतीत 20% वाढ झाली, सर्वात पहिली अंडरलाईन इथं, कारण हाच इथे असणार वाढ इथे असणार घट आपल्याला समजून सांगते की प्लस घ्यायचं की मायनस, ठीक आहे ना. तर वाढ आहे म्हणजे मित्रांनो प्लसचा फॉर्म्युला, पर्सेंटेज इज इक्वल टू 100x अपॉन 100 प्लस एक्स. वाढ आहे ना म्हणून प्लस घ्या. ओके, CHSL च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे, सोपी आहे पहा. इथे लिहितो मित्रांनो मी 100, एक्स म्हणजे त्या उदाहरणात जी काही संख्या दिली असेल ती 20 आणि 100 प्लस एक्स म्हणजे 120. कंटिन्यू करतो पहा, 100 गुणिले 20 आणि 100 अधिक 20 म्हणजे मित्रांनो 120. सो 20 एक 20 आणि 20 20 आपल्याला मिळते 100 भागिले 6. मित्रांनो करून पहा, ठीक आहे ना. 100 भागिले 6 करून पहा, ठीक आहे ना. किंवा लॉजिक लावता येईल पहा, 16 घेतलं तर 16 सक 96 म्हणजे पोचतोच आहे आपण, पहिलंच करेक्ट. 16.66 येईल, हे पण पाठच असलं पाहिजे. करून दाखवतो पहा, 100 भागिले 6, ठीक आहे. 6 एक 6, 4 राहिले 0, 6 6 36, 4 राहिले परत 0, तर 6 6 66, 16.66 हे कंटिन्यू राहील, ठीक आहे ना. सो करेक्ट आन्सर 16.66%. समजते ना. ओके, त्यानंतर बघा परत एक प्रश्न आहे, टॅक्स असिस्टंट मुख्य 2018. कसा आलो आपण बरोबर ट्रॅकवर आपल्या,
बेसिक सुरू होतं, बेसिक करता 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 बरोबर आलं आणि एकदम परफेक्ट सर्वांना समजत असेल. ठीक आहे. नव्या घरगुती अंदाजपत्रकात पेट्रोलची किंमत 10% वाढली, पटकन इथे अंडरलाईन करायचं, परीक्षेतही पेन्सिल सोबतच ठेवायची. जिथे वाढ घट दिसली अशा प्रश्नात सर्वात पहिले वाढ घट पाहायची, शेवटची नाही. वाढली, वाढ म्हणजे मित्रांनो आपला फॉर्म्युला जाईल 100x अपॉन 100 प्लस x चा, बरोबर ना. आता पुट करा पहा 100, x म्हणजे किती आहे 10 अपॉन 100 प्लस x. कॅल्क्युलेट करतो पहा मित्रांनो मी. वर आहे 100 गुणिले 10 आणि खाली आहे 100 अधिक 10 म्हणजे 110. 0 0 कटला. आता मित्रांनो जे काही शिल्लक राहिलं ते आहे सर वर 100 आणि खाली मला या ठिकाणी दिसते आहे 11. 100/11. मित्रांनो बस याला कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. मी मगाशी म्हटलं की 100 भागीला 11 तुम्हाला माहिती असलं पाहिजे, मग करून घ्यायचं एकदा आणि इथून समोर लक्षात ठेवायचं. 11 9 मित्रांनो 99, मायनस करा, 1 झाला बसत नाही म्हणून 0 दिला. 11 ने 10 लाही भाग जात नाही म्हणून परत 0 दिला. आता 100 झाले. 11 9 99. जास्तीत जास्त मित्रांनो पॉइंट नंतर 2 घर काढायचे. याला बँकिंगच्या भाषेमध्ये अप टू द 2 डेसिमल असं म्हटलं जातं. 2 डेसिमल पर्यंत तो 0.09% हा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. किंवा मित्रांनो तो तुम्हाला या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकातही विचारू शकतो. तर याला कन्वर्ट करायचं कसं, खाली 11 घ्या. आता 11चा पाडा 100 पर्यंत बना. 11 9 99. 100 ला किती कमी पडला 1, तर 9.1/11% असंही तुम्हाला उत्तर ऑप्शन मध्ये मारता येईल. ऑप्शन कसे दिल्यात त्यावर डिपेंड करते. ठीक आहे ना. चला मित्रांनो आता रिसेंटली एमपीएससी गट क 2021च्या परीक्षेत आलेला प्रश्न बघूया. साखरेची किंमत 60% ने वाढली. वाढली म्हणजे मित्रांनो पटकन लाईट लागला पाहिजे डोक्यात. सर प्लसचा फॉर्म्युला 100x अपॉन 100 प्लस x. वाढ म्हणजे प्लस आणि घट म्हणजे मायनस. ठीक आहे. पाहत राहा 100 x म्हणजे मित्रांनो 60, परत 100 प्लस 60. ठीक आहे ना. इथे करतो मी 100 गुणिले 60 आणि 100 प्लस 60 म्हणजे मित्रांनो 160. 0 0 या ठिकाणी कटला. काय उरलं पहा सर, इकडे वर आहे 100 गुणिले 6 म्हणजे 600 आणि खाली किती आहे मित्रांनो 16. डायरेक्ट भाग देता दिला किंवा लहान करा ना, दोघांनाही 4 ने भाग जातो. 4 ने वर भागा. 600 ला जर मी 4 ने भागलं तर 15 चूक 60 म्हणजे इथं यायला पाहिजे 150 आणि याला जर 4 ने भागलं तर 4 चूक 16. आता मित्रांनो 150 भागीला 4 हे तर सगळ्यांना जमेलच. ठीक आहे ना. करा, काय येते आहे ते या ठिकाणी करा. किंवा ठीक आहे पॉइंट मध्ये काढण्याची गरज नाही कारण आपल्याला ऑप्शन ना असे दिलेले आहेत. मित्रांनो परत याला 2 ने मी भागतो पहा. ठीक आहे ना. 150 ला 2 ने भागलं तर 150 चे अर्धे 75 आणि 4 ला 2 ने भागलं तर 4 चे अर्धे 2. याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात कन्वर्ट करायचं असेल कसं पहा, छेदात 2 आहे 2च घ्या. आता 2चा पाळा 75 येईपर्यंत म्हणा. ठीक आहे ना. तर सर 37 दोन्ही 74, सॉरी 37 दोन्ही 1 मिनिट 7 दोन्ही 14 4 हा करेक्ट 74. 75 पाहिजे म्हणजे 1 उरला किंवा 75/2 म्हणजे 75 चे अर्धे आणि 75 चे अर्धे म्हणजे मित्रांनो 37.5. सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे 37.1/2%. ठीक आहे ना. या पद्धतीने मित्रांनो प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. एक शेवटचा प्रश्न घेऊया म्हणजे आपण ज्या बेसिकला सुरुवात केली होती त्या बेसिक वर कसे 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 प्रश्न विचारले गेले आहेत हे या ठिकाणी आपलं संपेल. ठीक आहे ना मित्रांनो. पाहत राहा बोर्डवर. हा ठीक आहे. 2 वर्षापूर्वी एमपीएससी टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021 चा प्रश्न आहे. ठीक आहे. 2 वर्षापूर्वी पेट्रोलचा दर प्रति लिटर 90 होता. ठीक आहे मित्रांनो. तर याला काय म्हणतो मी फर्स्ट व्हॅल्यू किंवा मग याला ए म्हणा. आपण ए आणि बी च्या फॉर्म मध्ये शिकलो ना, याला ए म्हणा. किती आहे 90 रुपये. या वर्षी तो प्रति लिटर 120 झाला तर हे झालं मित्रांनो 120. ठीक आहे. हे काय होतं, हे होतं पूर्वी. ए म्हणजे काय पूर्वी आणि हे काय झालं, हे झालं या वर्षी. ओके ठीक आहे. पाहता तर पेट्रोलच्या दरात शेकडा किती वाढ झाली.
शेकडा किती वाढ झाली करत असताना मित्रांनो तुम्हाला हा फॉर्मॅटच डोळ्यासमोर यायला पाहिजे. मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं पर्सेंटेज काढता येते का. जर पर्सेंटेज काढता येत असेल ना बाकी काहीच नाही पाहिजे, सर्व त्याच्या बेसिसवरच मॅनेज करून दाखवतो मी. ठीक आहे ना. पहा मित्रांनो, खाली काय आणि वर काय. काय म्हणतोय, किती वाढ झाली. आपण शिकलोय वाढ किंवा घट असेल तर नेहमी वर काय घ्यायचा, फरक घ्यायचा. ठीक आहे. आता मित्रांनो मला सांगा वाढ कशावर होईल. ठीक आहे. बरं एक मिनिट, इकडे आपण वाढ काढून घेऊया एकदा. वाढ किती झाली, वाढ म्हणजे फरक. सर 120 वजा 90 केलं तर आपल्याला मिळते सर 30 रुपये काय होते आहे, वाढ होते आहे. म्हणजे पहिले पेट्रोलची किंमत 90 होती, आता पेट्रोलची किंमत 120 झाली. म्हणजे कितीने वाढली गळे हो, 30 न वाढली आहे ना. म्हणजे वाढ आहे सर 30 ची. 30 ची वाढ म्हणजे किती टक्केची वाढ. आता मित्रांनो खाली काय यायला पाहिजे आणि वर काय यायला पाहिजे. वर तर कन्फर्म आहे सर काय यायला पाहिजे, फरक. आणि तो फरक कितीचा, 30 चा. खाली काय यायला पाहिजे. आता खाली काय यायला पाहिजे हे टाकण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा की हे जे 30 ची वाढ आहे ती कोणावर आहे. 120 वर 30 वाढले की 90 वर 30 वाढले. तर मित्रांनो वाढ नेहमी पूर्वीवर होत असते. आधी 90 होते त्याच्या वर 30 वाढले म्हणजे 120 झाले. तर कोणावर, 90 वर 30 ची वाढ आहे, म्हणून 90 खाली आणि 30 वर, या पद्धतीने. ठीक आहे ना. कॅल्क्युलेट करा मित्रांनो. 30 एक 30, 30 त्रिक 90. तर वर आहे 100, खाली आहे 3. 100 ला 3 ने भागलं की मी आताच तुम्हाला करून दाखवलं होतं 33.33%. ठीक आहे ना. तर मित्रांनो हा आहे आपण जे काही बेसिक शिकत होतो त्यावर विचारलेला प्रश्न. तर आपण बेसिक पासून सुरू केलं करत गेलो आणि मी तुम्हाला अप टू डेट आतापर्यंत काय काय विचारलं आहे ते सर्व या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवलंय. हे सर्व प्रश्न मित्रांनो तुम्हाला स्टडी स्टॅब मध्ये मिळतील. आता मी थकलो तरी ते थांबूया. पुढल्या लेक्चर मध्ये आणखीन काहीतरी नवीन घेऊन येऊया, टाईप सेकंड. ठीक आहे ना. तर थांबूया मित्रांनो. धन्यवाद.